जय श्रीराम. नागपूरमधून एक धर्मांतराचं प्रकरण समोर आलेलं आहे. तर दोन जिहादी बळजबरीने एका महिलेचं धर्मांतरण करत आहे. हा व्हिडिओ एकदा बघा. तर घटना अशी आहे की एका एअरपोर्ट ऑफिसरची बायको जी प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय बघते, तिला दोन जिहादींनी संपर्क साधला आणि ते म्हणाले की आम्हाला मोठ्यात मोठी जागा घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला भेटायचं आहे. तर ते एका ठिकाणी त्यांनी तिला हॉटेलमध्ये बोलवलं, मीटिंग अरेंज केली आणि त्यांच्या व्यवहाराची गोष्टी चालू झाल्या. त्यानंतर एका जिहादीने काय केलं, तिच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध हे मिळवलं. त्यानंतर त्या ठिकाणी ती महिला बेहोश झाली आणि नंतर तिला एका ठिकाणी नेऊन तिच्यावरती आलटी पलटीने या जिहादींनी अत्याचार केला. एवढंच नाही तर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिला धमकी दिली, हा व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला आणि सोशल मीडियावरती आम्ही व्हायरल करू, आम्ही जे म्हणन तुला तेच करावं लागन. हे म्हणल्यानंतर तिच्यावर वारंवार त्यांनी अत्याचार केला. अत्याचारच नाही तर तिच्याकडून 3,09,000 रुपये हे देखील त्यांनी वसूल केले. एवढ्यावरच ते थांबले नाही तरी दोन जिहादींनी मध्य प्रदेशमधून एक मौलाना बोलवला होता तिचं धर्मांतरण करण्यासाठी. ह्या धर्मांतराला ती विरोध करत होती, तर ती कशा प्रकारे तिला दामटून गिमटून तिच्या अंगावरती थुकू लागला बघा हा जिहादी. या जिहाद्याला तर दोन जिहाद्याला तर आता पोलिसांनी अटक केलीच आहे. एक तर मध्य प्रदेशचा मौलानाला देखील मध्य प्रदेश पोलीस ही धुंडत आहे. लवकरात लवकर ते मौलाना देखील त्या पोलिसांच्या ताब्यात जाईन. हे दोन जिहादी तर आता चांगले 12च्या भावातच खपणार आहेत. पण माझं सगळ्या बहिणीला सांगणं आहे, कोणालाही भेटण्याच्या पहिले पहिले बघा तो कसा आहे काय, कारण की जिहादी फक्त आपल्याला संपवण्यासाठीच आहे. तुम्ही किती जर त्यांना म्हणलं नाही चांगले आहे, असं नाही तसं नाही, बिझनेसच्या हिशोबाने म्हणा, शैक्षणिक हिशोबाने म्हणा. आपल्या छत्रपती संभाजीनगर मधली घटना होती की जी शिक्षिका होती की ती एका तिच्याच शाळामधला एक मुस्लिम शिक्षक होता, त्याच्या नादाला लागली आणि तिच्या घरातले सगळे सोनं नाणं तिला दिले. त्यांचं प्लॅनिंग होतं दुबईला पळून जाण्याचा, पण तो सोनं नाणं घेऊन तिच्यासोबत अत्याचार वगैरे करून पळून गेला. तरी काही सुधारत नाही. तरी माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही या जिहाद्यांच्या नादी लागू नका. जेवढं होईल तेवढ्या जिहाद्यांना तुम्ही आपल्यापासून दूर ठेवा. जय श्रीराम.